नाचणी घरातल्या सगळ्यांनी खावी असे प्रत्येक गृहिणीला वाटते आणि त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घालता आल्या तर आणखी उत्तम. तर खूपच मऊ, लुसलुशीत आणि अतिशय चविष्ट असे नाचणीचे घावन कसे बनवायचे ते पाहूयात. इथे मी 2 टमॅटो, 2 ढबू मिरची आणि 2 कांदे हे स्वच्छ धुवून घेतले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. माझ्या किचनमध्ये हा नवीन मेंबर आहे बरं का. कांदे, टमॅटो आणि सिमला मिर्च आपण हे या चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्यांचे मोठे तुकडे करून या चॉपरमध्ये घालायचे व फक्त दोरी ओढत याचे छान बारीक पीसेस होतात. कांदे, टमॅटो आणि सिमला मिर्च हे बारीक कट करणे खूप गरजेचे आहे, तरच आपले घावन हे छान पसरले जाते. एका दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 कप नाचणीचे पीठ घ्यायचे, अर्धा कप रवा, अर्धा कप दही. आपण सुरुवातीला 1 कप पाणी घालणार आहोत, नंतर लागेल तसे पाणी घालायचे. 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट चांगले हलवून घ्यायचे. थोडे थोडे पाणी घालून मिक्स करायचे. बेस्ट रेसिपीज बाय नीलम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. चवीनुसार मीठ घालायचे, पाव चमचा हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर. सगळे मिक्स करायचे. आता आपण कन्सिस्टन्सी चेक करूया. मिश्रण थोडे दाट वाटत आहे. आतापर्यंत टोटल 2.5 कप पाणी वापरले आहे. मिश्रण हे असे फ्री फ्लोईंग पाहिजे. आता बारीक कापलेला कांदा, टमॅटो आणि सिमला मिर्च घालायची. चांगले मिक्स करून घ्यायचे. ह्या मिश्रणाचे घावन अतिशय चविष्ट लागते. 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालायची, 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून ओवा हे हाताच्या तळव्यावरती मस्त चोळून घालायचा. त्याने त्याचा फ्लेवर उभारून येतो. मिक्स करायचे. इथे मी डोश्याचा तवा वापरणार आहे. तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची आणि मग मिश्रण पसरून घ्यायचे. त्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे वरची बाजू ही चांगली वाफवली जाते. घावनच्या वरच्या बाजूचा कलर जर चेंज झाला तर मग घावन हे उलटून घ्यायचे. घावनच्या खालच्या बाजूने उलटनं फिरवून घ्यायचे म्हणजे ते तव्याला कुठेही चिकटून राहणार नाही आणि सहजपणे उलटले जाईल. थोडेसे तेल सोडायचे. आता आपण अजून एक घावन घालून घेऊयात. 2 पळ्या मिश्रण घालून हे चांगले पसरून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता की घावनचा वरचा कलर हा कसा चेंज होत आहे. कलर एकसारखा झाला की समजायचे की आपले घावन उलटायची वेळ झाली आहे. थोडे तेल सोडून दुसरी बाजू सुद्धा छान भाजून घ्यायची. हे घावन करत असताना घरामध्ये मस्त घमघमाट सुटतो. तुम्ही हे हेल्दी आणि अतिशय चविष्ट घावन नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.